25,000 जेन्झींसोबत संवाद साधणार आहेत। नागपुरात रविवारी रेशीमबाग मैदानावरती हा भव्य कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांसाठी 240 फुटांचा भव्य कॅम्पची तयारी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 4,000 ढोल ताशा वादकांचं सादरीकरण होणार आहे। या माध्यमातून विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। नागपूर जिल्ह्यातील जेन्झींच्या मनातील प्रश्न, अपेक्षा आणि भविष्यासंदर्भातील विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणून घेणार असून त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरं सुद्धा देणार आहेत। राहुल गांधींना खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम घ्यावा लागतो, तोही कार्यक्रम त्यांच्याच एका नेत्याच्या कॉलेजमध्ये घ्यावा लागतो, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गेल्या 10-15 दिवसापासून आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम घेतोय। 1,60,000 पेक्षा जास्ती तरुणांनी याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केलं। माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः या संपूर्ण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे आणि हा संवादसुद्धा अनोखा राहणार आहे। या संवादसोबत या स्टेजवरती या नागपूर शहरातलं जे जेम्स नागपूर ज्याला आपण म्हणतो की आयकॉन्स आहेत, जे मग विविध क्षेत्रातली असेल, मग क्रीडा क्षेत्रातली दिव्या देशमुख असेल, अल्फिया पठाण असेल, मग औद्योगिक क्षेत्रातले वेगळे असतील, मग किरण शाह असेल, अर्जुन देशपांडे असेल किंवा अजून पुन्हा तिलक वर्मा असेल, या प्रकारचे सगळे युथ आयकॉन उद्याच्या या स्टेजवरती राहणार आहे। ज्याप्रमाणे हा अनोखा मंच असेल त्याचप्रमाणे याचा अनोखा कार्यक्रम असणार आहे। म्हणजे मंचावर जेम्स ऑफ नागपूर, जेम्स ऑफ नागपूर सगळे जे वेगवेगळ्या क्षेत्रातले ते असतील देवेंद्रजींच्या सोबत, तसंच समोर 4,000 ढोलताशा वादक जे स्वतः जेन्झी आहेत आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करत ते आपल्या वादनाला सुरुवात करतील आणि एक नवा विश्वविक्रम नागपूरमध्ये घडेल।